नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा. आनंदाचं पानबद्दल एक आनंद वार्ता तुमच्यासोबत साजरी करायची आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या या आनंदाचं पानला मानाचा ENBA पुरस्कार प्राप्त झालाय. तुमच्या प्रेमाची सोबत या कार्यक्रमाला मिळतेच आहे, आता या पुरस्काराचंही कोंदण प्राप्त झालंय. तेव्हा या आनंदाच्या बातमीपासूनच या आठवड्याच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रदीप कर्णिक यांच्या क्रोधे उत्पाटीला बळे या कादंबरीविषयी आज गप्पा मारायच्या आहेत. या कादंबरीबद्दलच्या प्रस्तावनेतला थोडासा भाग मी वाचून दाखवते. प्रदीप कर्णिक यांची क्रोधे उत्पाटीला बळे ही कादंबरी रूढार्थानं मराठी कादंबरी वाङ्मयातल्या कुठल्याच संप्रदायात बसत नाही. मनोविश्लेषणात्मक, संज्ञाप्रवाही, अस्तित्ववादी असल्या चौकटीत मावणारी ही कादंबरी नाही. या कादंबरीला म्हणावे असे कथानक नाही, नायक खलनायक नाही, वीरनायक प्रतिनायक अशा ठरीव संज्ञांनी निर्देश करता येईल अशी पात्ररचना नाही. तेव्हा नक्की कशी कादंबरी आहे ही, याच्याबद्दल मला उत्सुकता आहेच. या उत्सुकतेचं निरसन करूया प्रदीप कर्णिक यांच्याशी गप्पा मारूनच. प्रदीप कर्णिक सर, स्वागत आहे आपलं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला आपण मला बोलवलं त्याबद्दल. खरं तर क्रोधे उत्पाटीला बळे हे नाव वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्याला लक्षात येतं की हे मारुती स्तोत्रातला हा भाग आहे, पण त्यावरून कादंबरीचा विषय काय असेल हे बिलकुल कळत नाही. त्यामुळे तुम्हीच आपल्या वाचकांना, प्रेक्षकांना काय कादंबरी आहे ही आधी थोडक्यात सांगावी, मग आपण गप्पांना सुरुवात करूया. हो, क्रोधे उत्पाटीला बळे खरं तसं बघायला गेलं तर ह्या कादंबरीला एक असं काही कथानक असं मोठं आहे असं नाही आहे. खरं म्हणजे ॲक्च्युली हा मराठी कादंबरीतला एक वेगळा प्रयोग असं म्हणता येईल आणि त्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचा ते प्रयोग त्याच्यामध्ये आहेत. एकच एक कथानक नाही, एकच एक कथानक सूत्रही नाही. 3 मित्र आहेत, त्याच्यापैकी एक लेखक आहे, एक चळवळीतला काम करणारा आहे आणि एक ग्रंथालयात काम करणारा लायब्ररीयन आहे. या तिघांची खूप मैत्री आहे आणि त्याच्यापैकी जो लेखक आहे त्या लेखकाच्या मनामध्ये खूप दिवस कादंबरी लिहायची आहे, पण ती कादंबरी त्याला लिहायला जमत नाही आहे. किंबहुना तो उत्तम वाचक आहे, उत्तम पद्धतीने तो विचार करतो आहे, पण तो स्वतःला वांझोटा किंवा तुटले पण त्याला आलेला आहे. परात्मतेची जाणीव त्याच्यात खूप वाढत चाललेली आहे. तो सगळ्यापासून असा दुभंगत चाललेला आहे आणि तरी त्याला ते लिहायचं आहे आणि त्यांनी तो लेखनाचा एक धागा पकडून ठेवला आहे. त्यांनी एक कथा लिहायला, कादंबरी लिहायला घेतलेली आहे आणि ती अर्धी लिहून, पूर्ण लिहून अशी ती त्यांनी आपल्या मित्रांना वाचायला दिले आणि त्याची ती कादंबरीचं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे, जी वही आहे, ती हरवून गेलेली आहे मित्राकडनं. आणि मग ती शोधाशोध करूनही सापडत नाही आणि तो नवीन कादंबरी लिहायला सुरुवात करतो आणि ती नवीन कादंबरी लिहायला सुरुवात करतो तेव्हा पाठीमागची कादंबरी त्याला सापडते आणि मग ह्या कादंबरीचं आता मी काय करू आणि नवीन कादंबरीत ते कसा त्याला समावेश त्याचा करून घेऊ, असा एक त्याच्यापुढे एक द्वंद्व आहे. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याच्या कादंबरीमध्ये सुद्धा त्याच्यात तो सगळा भाग येतो आहे आणि तो पुढे लिहित लिहित जातो आहे. असं ते छोटं कथानक सूत्र त्याला म्हणता येईल तर ते आहे, पण प्रामुख्याने त्याच्यामध्ये हिंसा, क्रोध, राग, चीड, संताप आणि तुटलेपण समाजापासून, माणसांपासून, नातेवाईकांपासून, इतर माणसांपासून, विशेषतः वाचनापासून, पुस्तकांपासून, लेखनांपासून हे आलेलं जे तुटलेपण आहे त्या तुटलेपणाचा संपूर्ण धागा त्याच्यामध्ये आहे. कर्णिक सर, खरं तुम्ही आत्ता बोलत असताना काही दिवसापूर्वीच ठाण्यात कार्यक्रम झाला होता की सध्या जी समाजात अस्वस्थता आहे त्याच्याबद्दल एक विचारमंथन झालं होतं. मला तीच चर्चा सुरू आहे की काय असं वाटलं या कादंबरी विषयी तुम्ही जेव्हा बोलत होते. तुम्हाला आजूबाजूला जे दिसतं आहे, जे काही जाणवतं आहे समाजात वेगवेगळ्या वयोगटात, त्यातून ही कादंबरी निर्माण झाली? नक्कीच आहे, कारण मी ही कादंबरी गेले खूप वर्ष लिहितोय. खरं म्हणजे ॲक्च्युली ही एकच कादंबरी असं नाही आहे. ही म्हणजे ट्रायोलॉजी ज्याला किंवा त्रयी म्हणतो आपण, तसं अजून पुढचे 2 भाग आहेत आणि हा जो आत्ता जो पहिला जो भाग आहे तो क्रोधे उत्पाटीला बळे आणि पुढचा भाग आता मी लिहितोय. मला कादंबरीविषयी जेव्हा मी ऐकते आहे तेव्हा हे लक्षात येतं की आजूबाजूला जी तुम्हाला परिस्थिती दिसते आहे त्यातून हे झाले, पण अशी काही स्पेसिफिक पात्र दिसली तुम्हाला
त्यातून ही सगळी पात्र साकारली गेली की पूर्णपणे काल्पनिक? बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या अवतीभोवती असतात, कारण शेवटी लेखक जो आपल्या अवतीभोवती जे घडत असतं त्याच्यातनंच तो त्याच्यापर्यंत ते झिरपतं आणि ते झिरपूनच पुन्हा ते उगवून येतं. तर माझ्याही बाबतीमध्ये ते झालंच. म्हणजे मला ते कुठे रेल्वेत भेटलेली असतील, माझ्या नोकरीच्या ठिकाणी भेटलेली असतील, किंवा समाजात वावरताना असतील, चळवळीत काम करताना भेटलेली असतील, अशी वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेली आहेतच. पण स्पेसिफिक एकच एक असं ते पात्र डोळ्यासमोर नाही आहे. या वृत्ती प्रवृत्ती त्याच्यामध्ये दिसून येतात आणि त्या वृत्ती प्रवृत्ती त्याच्यात आलेल्या आहेत. कारण ह्याच्यामध्ये मी प्रामुख्याने असं कुठल्याही पात्राला नाव दिलेलं नाही आहे. तो एक श आहे, य आहे आणि ह आहे. आणि त्याचंही कारण असं की नाव आणि आडनावं दिली की त्याची जात, धर्म, पंथ, गाव, त्या गावाची संस्कृती हे सगळं येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कादंबरीमध्ये नावं नाही आहेत पात्रांना. सर, खरं तर आपल्या गप्पांमधनं लक्षात येत आहे की वाङ्मय प्रकार म्हणूनही तुम्ही या कादंबरीच्या माध्यमातून खूप प्रयोग केलेले आहेत. म्हणजे जसं पात्रांना नाव नसणं म्हणा, किंवा एक वेगळ्या प्रकारची बांधणी केलेली आहे त्याची. तर मला कल्पना आहे, मला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वीच ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. पण मग वाचकांचा रिस्पॉन्स कसा आहे? कारण विषय एकतर खूप आपण म्हणू की अगदी समकालीन आहे, सध्या जे काय घडत आहे त्याच्याबद्दलचा आहे, आणि असा एक वेगळा प्रयोग आहे. वाचकांचा रिस्पॉन्स मला खूप चांगला आला. म्हणजे कादंबरी येण्यापूर्वीचाही सांगतो की कादंबरी लिहून झाल्यानंतर त्याच्यावर माझे सगळे संस्कार होत होते आणि हात फिरवत होतो. त्यावेळेला मी साहित्य क्षेत्रातल्या काही चांगल्या माणसांच्याकडे ही वाचायला दिली. म्हणजे उदाहरणार्थ भारत सासणे असतील किंवा चंद्रकांत भोंजाळ, सुनंदा भोसेकर वगैरे. तर त्या मंडळींना तर खूपच आवडली ती. त्यांनीच उलट खरं प्रोत्साहन दिलं या सगळ्या मंडळींनी की चांगली आली पाहिजे. मोनिका गजेंद्र गडकरांना वाचायला दिली, त्यांनाही ती आवडली. आणि असं वाटल्यामुळे म्हटलं अरे वा, चांगलं आहे. आणि मग त्याच्यानंतर साधनेमध्ये किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि ह्याच्यामध्ये परीक्षणं पण खूप चांगली आली. आणि काही वाचकांनी, म्हणजे आता संजय भास्कर जोशींनी पण त्याच्यावरती लिहिलं. आणि त्यांच्या त्या पुस्तकाच्या दुकानांमधल्या सभासदांना पण त्यांनी तो हे पाठवला की बाबा ही महत्त्वाची वेगळी कादंबरी आहे. आणि काही जनरल, म्हणजे ज्याचं काही खूप साहित्याशी संबंध नाही अशा माणसांचे सुद्धा मला ओळखीच्यापैकी त्यापैकी त्यांचेही रिस्पॉन्स आले. आणि त्यांनी सांगितलं की अरे हे काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे आणि हे काहीतरी नव्याने आम्ही साहित्यात आता वाचतोय, अशा प्रतिक्रिया मला साधारणपणे आल्या त्या बाबतीत. खरोखर तुम्ही आज आमच्याशी क्रोधे उत्पाटीला बळेबद्दल गप्पा मारल्या, पण तुमचे जे काही फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दलही आम्हाला सांगितलं. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आजच्या गप्पा मारल्यात आमच्याशी या पुस्तकाविषयी, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मी आपलेही आभार मानतो, कारण खरंच ABP माझ्यावरती खूप छान गप्पा होतात. माझा विशेषतः कट्टा फार आवडीचा आहे आणि हा तुमचा कार्यक्रम पण मी नेहमी पाहतो. चांगली पुस्तकं निवडता आणि चांगल्या पुस्तकांवरती उत्तम चर्चा करता तुम्ही. मनःपूर्वक धन्यवाद. या गंभीर विषयानंतर थेट जायचंय कुमारवयीन मुलांच्या जगात. राई आणि इतर कथा या मुकुंद कुळे यांच्या कुमार कथा संग्रहाबद्दल त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. कुळे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान या कार्यक्रमात. मुळात राई आणि इतर कथा काय आहे, कशाबद्दलचं पुस्तक आहे? राई आणि इतर कथा हे माझं कुमार कथांचं पुस्तक आहे. हे सर्वसाधारणपणे आपण बालकथा म्हणतो, तर बाल वयोगट हा आपण साधारणपणे 4 वर्षापासून 10 ते 12 वयोगट हा मानतो. तर 12 ते पुढे 20 पर्यंत हा जो वयोगट आहे, तर त्या वयोगटासाठीची जी साहित्य निर्मिती केली जाते तर ती कुमार वाङ्मय त्याला असं म्हटलं जातं. तर त्या वयोगटातल्या मुलांसाठी ज्यांच्या जाणीवा थोड्याशा काय म्हणूया की जागरूक झालेल्या असतात. म्हणजे बालगट हा आपला थोडासा खूपच लहान स्तर झाला. पण कुमार वयामध्ये मुलांना आजूबाजूच्या घटना घटित कळत असतात, कळायला सुरुवात झालेली असते. तर त्या वयोगटातल्या मुलांसाठीच्या या कुमार कथा आहेत साधारणपणे. आणि या पुस्तकामध्ये एकूण 5च कुमार कथा आहेत, पण त्या एक प्रकारे ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या आहेत. उत्सुकतेपोटी एक प्रश्न विचारते की कुमार कथा म्हणजे बाल वाङ्मयापेक्षा वेगळ्या काय असतात? बरोबर. काय आहे की ॲक्च्युली या ज्या कथा आहेत, राई आणि इतर कथा या माझ्या पुस्तकामध्ये, तर त्याच्यामधला नायक आहे सुबोध. तर सुबोध आणि त्याची आई यांचं जे भावविश्व आहे ते भावविश्व मी याच्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि एका परीने हे खरं तर भावविश्व मी आणि माझी आई यांच्यातलं ते भावविश्व आहे. फक्त पुस्तकातल्या त्या कथा लिहिताना मी नायकाचं नाव वेगळं तिथे निवडलेलं आहे. पण या सगळ्या एक प्रकारे म्हणजे आपल्याकडे शहरी वातावरणात जी वाढलेली मुलं असतात तर त्यांच्यासाठी खूप वाङ्मय वेगवेगळ्या प्रकारचं खुलं असतं, त्यांच्याकडे मनोरंजनाची साधनं त्यांच्याकडे असतात. पण माझ्या या कथांमधलं जे सगळं वातावरण आहे ना ते एक साधारणतः 25-30 वर्षांपूर्वी गावाकडे राहिलेला मुलगा असेल हां, तर तो आणि त्याची आई यांचं जे भावविश्व आहे तर त्यांचे जे एकमेकांशी काय म्हणूया की देवाणघेवाण करण्याचे विषय आहेत, त्यांच्या भावविश्वातले जे विषय आहेत, मग ते गावचं घर असेल, गावचं मंदिर असेल, गावची नदी असेल, गावातली वेगवेगळी झाडं असतील, तर या सगळ्यांशी एक प्रकारे ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक प्रकारे काय म्हणूया की ग्रामीण संस्कृतीचा पण एक प्रकारे ठसा या कथांमधनं उमटवण्याचा किंवा आजच्या यात कुमार वाचकांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या कथांमधून तुम्ही कुठल्या कुमारवयीन मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न केलाय? म्हणजे ग्रामीण आहे, शहरी आहे, कुठल्या मुलांचं भावविश्व यातनं दाखवण्याचा प्रयत्न केलाय? नाही, कसं आहे की साधारणतः जे बालवाङ्मय असतं ना तर ते आपण त्यांना खूप समजावणीच्या सुरामध्ये सांगतो एक प्रकारे. म्हणजे आपण त्यांना काहीतरी अगदी गोष्ट सांगणं असेल, मग तिचा निष्कर्ष किंवा मग असं वागू नको तसं वागू नको, तर आपण अगदी लहान वयोगटामध्ये या साधारणतः अशा प्रकारच्या गोष्टी सांगतो की त्याच्यामधनं ज्या साधारणतः खूप सुबोध असतात, बाळबोध असतात, तर याच्या पुढचा जो त्यांचा वाचक म्हणून किंवा श्रोता म्हणून घडण्याचा जो टप्पा आहे तर तो कुमार वयोगट आहे असं मला स्वतःला मनापासून वाटतं. म्हणजे माझी आई मला लहानपणी ज्या गोष्टी सांगायची तर तिने काय हा भेदभाव किंवा तिने हा फरक केला नव्हता. तिने ज्या मला गोष्टी शेअर केल्या त्या गावाच्या घरच्या गोष्टी असायच्या, गावाकडच्या लोककथा असायच्या, लोकगीतं असायची. तर तिच्यासाठी मी एक मोठा वाचकच किंवा मोठा श्रोता होतो. पण मी जेव्हा या गोष्टी लिहिल्या तेव्हा मात्र मी जाणीवपूर्वक अगदी बाळबोध स्वरूपाच्या कथा न लिहिता आपण ज्याला भाषेचं एक वेगळं विकसित झालेलं अंग म्हणजे त्याची थोडीशी शैली असेल, थोडंसं प्रतिका वापरलेली असतील, पण ती कुमार वयोगटातल्या वाचकांना समजण्यासाठी सोपी असतील अशी मी काळजी घेतलेली आहे. तर आकलनाच्याच या मर्यादा आहेत की बालगट आणि कुमारगट. अगदी छोटी मुलं असली की त्यांना गोष्टी वाचून दाखवता येतात, पण तुम्ही जो वयोगट डोळ्यासमोर ठेवलाय त्याचा प्रतिसाद कसा मिळतोय? नाही, त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय. मला सांगायला आवडेल की हे पुस्तक गेल्या मला वाटतं साधारणतः 8-10 महिन्यांपूर्वी ते प्रकाशित झालेलं आहे मनोविकास प्रकाशनतर्फे. आणि नुकतंच शिवाजी विद्यापीठामध्ये MA पार्ट 1ला बालसाहित्याचा पेपर लावला गेला आहे. तर या बालसाहित्याच्या पेपरमध्ये ज्या काही पद्य आणि गद्य असं वाङ्मय अभ्यासाला लावलेलं आहे, तर गद्य वाङ्मयासाठी एक पुस्तक म्हणून राई आणि इतर कथा या पुस्तकाची निवड झालेली आहे. आणि ज्यांनी ते आतापर्यंत वाचलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे आई आणि मुलाचे जे भावबंध आहेत, जे आपल्याला गावाकडचे भावबंध, म्हणजे तुम्हाला अगदी आठवत असेल तर मला असं वाटतं की प्रकाश नारायण संत यांचं तुम्ही वनवास वाचलं असेल, शारदा संगीत वाचलं असेल, पण ते त्या अगदी दीर्घ स्वरूपाच्या कथा होत्या आणि त्या काही कुमार कथा नव्हत्या. पण त्याच्यामध्ये जे आपल्याला एक प्रकारे बाल मानसिकतेने भारलेलं वातावरण दिसतं, ते वातावरण किंवा निसर्गाशी मुलाचं असलेलं नातं, प्राण्यांशी असलेलं मुलाचं नातं, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरच्या या कथा आहेत. आता गप्पांमध्ये वेळ वाया न घालवता थेट जाऊया पुस्तक पेठेत. आजची वाचक प्रिय 5 पुस्तकं कोणती हे सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा पुण्यातल्या राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी काय वाचावं, कसं वाचावं, का वाचावं या विषयावर आणि मुख्य म्हणजे सध्या कुठल्या पुस्तकांना विशेष मागणी आहे या विषयावर बोलायला, गप्पा मारायला आलो आहे. तर मित्र हो, आज सुरुवातीचं पहिलंच पुस्तक असं आहे ते अशा विषयावर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक. तर मित्र हो, या घटनेवरती असंख्य लोकांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलंय. त्या सगळ्याचं संकलन आणि उत्तम संपादन केलंय शिवराज्याभिषेक या ग्रंथामध्ये. या ग्रंथाचं संपादन केलंय सदानंद मोरे यांनी. त्यांची प्रस्तावना आहे दीर्घ अशी याला, आणि मुख्य म्हणजे याची संकल्पना आणि संकलन अनिल पवार यांनी केलंय. अगदी सगळ्यांनी जरूर वाचावं, आपल्या अस्मितेचा विषय असं पुस्तक म्हणजे शिवराज्याभिषेक.
आता इतिहासाचा विषय निघालाय तर एका अशा पुस्तकाविषयी मी सांगणार आहे ज्याला आमच्याकडं अगदी सतत दरमहा गेली अनेक वर्ष भरपूर मागणी आहे. असं नंबर 1चं बेस्ट सेलर पुस्तक म्हणजे मुरलीधर खैरनार यांचं शोध ही कादंबरी. मित्र हो, इतिहासातनं वर्तमानाकडे यायचं तर आपल्या आजच्या जगण्याकडे बघायला हवं. अभय बंग हे जेव्हा जगण्याकडे बघतात तेव्हा अतिशय चिंतनशील पुस्तक तयार होतं. या पुस्तकाचं नावच आहे मुळी या जीवनाचं काय करू. आणि मित्र हो, जीवनाची सुरुवात जिथं होते आपल्याला एकच शब्द आठवतो, तो म्हणजे मॉन्टेसरी. तर परदेशातून इथं येऊन इथल्या लोकांसाठी मोठं समाजकार्य करणाऱ्या डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांच्या जीवनाची कहाणी आपल्याला परिचित असलेल्या चरित्रकार वीणा गवाणकर यांनी अतिशय रसाळ भाषेत लिहिली आहे. त्याला सध्या जोरदार मागणी आहे. अतिशय उत्तम पुस्तक डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. आणि यानंतर मी अशा एका पुस्तकाचा उल्लेख करणार आहे की एखादा माणूस जो असतो तो आपल्या चिंतनशीलतेने उत्कृष्ट पुस्तकांची रांग लावतो. नंदा खरे यांचं नाही मानियले बहुमता विवेकवादी चिंतन हे पुस्तक जरूर वाचायला हवं आपण, कारण अशी पुस्तकं वाचून तर आपण समृद्ध होत असतो ना. म्हणून जरूर वाचा ही पुस्तकं आणि समृद्ध होत राहा. धन्यवाद. तर ही होती आजची टॉप 5 पुस्तकं. आपण चर्चा करतो ती 2 पुस्तकं आणि टॉप 5 मधली 5 पुस्तकं, अशा 7 पुस्तकांविषयी दर आठवड्याला आपल्याला माहिती मिळते. पण लिहिणारे सर्जनशील लेखक आणि उत्तमोत्तम पुस्तकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांना शोधून काढत इथे आणण्याची आमची जबाबदारी आहेच. ती पुढच्या आठवड्यातही पार पाडूच. नव्या पुस्तकांसह लेखकांसह भेटूच. तोवर तुम्ही वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.